नाशिक शहरातील अनेक रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी इथल्या संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। दिवसांपासून नाशिक शहरातील अनेक रस्त्यांवरती खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। अशाच पद्धतीचे खड्डे नाशिक मधील वेगवेगळ्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळत आहे। मी नाशिक मखमलाबाद रोड या भागामध्ये आहे। इथेही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। फक्त इथलीच ही परिस्थिती नाही तर नाशिक मधले जे वेगवेगळे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांवरती म्हणजे इंटरनल जे रस्ते आहेत अशा रस्त्यांवरती खड्डे हे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। या सगळ्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली। अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात हे नाराजी व्यक्त केलेली आहे। पण अद्याप महापालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही। अजूनही खड्डे नाशिक मधल्या रस्त्यांवरती अशाच पद्धतीने आहेत। गणेश उत्सव आहे, गणेश उत्सवाच्या आधी तरी खड्डे हे मनपाने लवकरात लवकर बुजवावे अशा पद्धतीची मागणी होत आहे। पण अद्याप खड्डे जैसे तेच आहेत। काही प्रमाणात का होईना माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आला। पण हे मातीमुळे खूप मोठ्या प्रमाणात हे धुळीचा सुद्धा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे। अवघ्या काही दिवसानंतर गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे। किमान गणेश उत्सवाच्या आधी तरी खड्डे हे मनपा प्रशासनाने बुजवावे अशा पद्धतीची मागणी सार्वजनिक गणेश मंडळाकडनं देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती मनपा प्रशासनाकडनं आता काय एकूणच भूमिका घेतलं जातं हे बघणं महत्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।